नमस्कार बालमित्रांनो, आज आपण नवीन भाग सुरू करत आहोत ज्यामध्ये आपण मानवाकृती कशा सोप्या पद्धतीने काढता येईल हे शिकणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम या पद्धतीने अंडाकृती आकार काढायचे आहेत। त्यानंतर अशा काढलेल्या अंडाकृती आकारामध्ये डोळ्यांची रेषा, नाकाची आणि तोंडाची रेषा आपण इथे काढलेली आहे। कान काढलेले आहेत। पुन्हा एकदा काढूया अंडाकृती आकार। हलक्या हाताने पेन्सिल इथे वापरायची आहे। काढलेल्या या आकारांमध्ये सर्वप्रथम डोळे काढूया, त्यानंतर नाक आणि ओठांची रेषा, कान काढूया। केसांचा भाग इथे आपण काढणार आहोत। त्यासाठी एका डोळ्याच्या वर एक उभी रेषा, जशी रेषा गेलेली आहे कपाळाची तशीच बाहेरून केसाची रेषा या पद्धतीने आपण कानापर्यंत आणणार आहोत आणि कानापासून थोड्याशा अंतरावर इथे आपण मान काढत आहोत। हा जो भाग आहे हा लक्षात ठेवायचा, तिथलं अंतर लक्षात घ्यायचं। आपण इथे पुन्हा एकदा ओव्हल शेप काढलेला आहे। त्यानंतर डोळ्यांची रेषा, नाकाची रेषा, ओठांची रेषा आणि कान काढून घेऊया। यानंतर डोळा काढूया, त्यानंतर नाक, तोंड। त्यानंतर काय करायचंय, दोन्ही डोळ्यांपैकी एका डोळ्याच्या वर उभी रेषा द्यायची आहे आणि ही लाईन जशी गेलेली आहे तशीच लाईन या बाजूने बाहेरून कानापर्यंत, ही जशी लाईन गेलेली आहे तशीच लाईन बाहेरून कानापर्यंत आणायची आहे आणि या पद्धतीने काम करायचं आहे। आता यानंतर आपण मान काढूया। त्यानंतर तुम्हाला इथे कॉलर काढता येईल, आपण हवं तसं काढू शकतो कॉलर। इथे नेक तयार केलेला आहे टी शर्ट साठी। पुढे आपण काम करूया ते म्हणजे दोन्ही पॉइंटला पुढे अशी रेषा काढून द्यायची आहे जी हाताची असणार आहे, हातासाठी असणार आहे। हे जेवढं माप असेल त्या मापाला विचारात घेता हात काढायचे आहेत। इथून इथे अंतर मोजून अशी रेषा काढून हात इथे छोटा करत जायचा आहे। त्यानंतर हात पूर्ण करूया आपण। त्याचा जो टी शर्ट आहे त्याची रेषा व्यवस्थित काढून घेऊया। इथे तुम्ही काहीही लिहू शकतात। टी शर्टला स्लीव्ज काढायची आहे, त्यामुळे हाताच्या रेषेच्या बाहेरून हातासारखीच रेषा काढून ती इथपर्यंत आणायची आहे। त्याच पद्धतीने या बाजूलाही करायचं आहे। हे दोन्हीही माप सारखं असणं आवश्यक आहे। यावर तुम्ही काहीही डिझाईन करू शकता। याच्या हातामध्ये वॉच दाखवू शकता। त्यानंतर बरोबर मध्य पकडून थोड्या अंतरावर एक पॉइंट काढायचा आहे आणि त्या पॉइंटला इथपर्यंत न्यायचं आहे। तसंच या बाजूलाही एक रेषा काढायची आहे जी याच सारखी जाणारी असेल, तशीच याच सारखी जाणारी रेषा काढायची आहे आणि ती इथपर्यंत आणायची आहे। या पद्धतीने याच्या खाली त्या मुलाचे पाय काढूया। पायासाठी थोडा फुगोई भाग घेऊन तो कमी करत न्यायचा आहे। इथे त्या मुलाने घातलेले सॉक्स काढूया। त्यानंतर पुढच्या बाजूला
हा जसा रेषेचा भाग आहे त्या पद्धतीने पण मोठ्या आकारात एक रेषा काढायची आहे आणि ती पुन्हा या रेषेपर्यंत न्यायची आहे। आणि या पद्धतीने इथे आपण मुलाचं ड्रॉइंग पूर्ण केलेलं आहे। त्याच पद्धतीने आपण इथे आता मुलीसाठी काढूया आकार। सगळ्यात आधी तुम्हाला असा अंडाकृती आकार काढायचा आहे। त्याच्या खाली पुन्हा एकदा आधीप्रमाणे 3 बॉक्स आले पाहिजे। पुन्हा एकदा तसंच डोळ्याची रेषा, नाकाची, ओठांची रेषा। या ठिकाणी आपल्याला डोळे काढायचे आहेत। कान, गालाचा भाग, मान। आता या मुलीचे आपण केस थोडेसे वेगळ्या पद्धतीने दाखवूया। मगासारखंच या बाजूला एक रेषा दिली, केसांचा पोर्शन थोडा कपाळावरून जास्त आणला आहे। इथे ही जशी रेषा गेलेली आहे त्या पद्धतीने रेषा काढली पण वळवली। ही जशी रेषा गेलेली आहे त्या पद्धतीने रेषा काढली पण वळवलेली आहे। या रेषेला या पद्धतीने मानेपर्यंत आणा। मागच्या बाजूलाही आपण काही केस दाखवू शकतो या पद्धतीने। त्यानंतर तिने हेअर बेल्ट घातलेला आहे असं दाखवूया। यासाठी अंडाकृती आकाराची जी रेषा आहे त्याच सारखी रेषा जी कानापासून कानापर्यंत मोठ्या आकारात होत आलेली आहे असं आपण दाखवलं। या रेषेला वाढवून घेऊया। त्यानंतर थोडी मोठी रेषा काढली इथे। इथून हाताची रेषा बाहेर आणली, पुन्हा एकदा अजून एक रेषा बाहेर आणली। साधारणपणे एवढं अंतर मोजून इथे एक रेषा काढली। हात आतल्या बाजूला आणले आणि इथे हात आपण पूर्ण केलेले आहेत। या ठिकाणी मुलीची स्लीव्ज वेगळ्या पद्धतीची दाखवूया। त्यासाठी 2 रेषा दिल्या आणि इथून बाहेरून अशा पद्धतीने जशी रेषा गेलेली आहे तशीच पण एका लईमध्ये रेषा पुन्हा जागेवर आणली आपण। थोडं थोडं अंतर घेऊन, त्यामुळे मुलीचा ड्रेस थोडासा वेगळ्या पद्धतीचा दिसेल। या ठिकाणी नक्षी आपण करू शकतो। आपल्याला हवी ती नक्षी आपण या ठिकाणी वापरू शकतो। या पद्धतीने काम केल्यामुळे काम अतिशय सोपं होतं। या बाजूने एक रेषा बाहेर आणायची आहे। इथे मोठा असा स्कर्ट टाकूया मुलीचा। त्यासाठी खालच्या बाजूला थोड्या अंतरावर या पद्धतीची रेषा काढूया। तसेच तीच रेषा थोडी लहान होत जाताना दाखवूया। दोन्ही बाजूचं अंतर इथून सारखं असलं पाहिजे। त्या रेषेला आपण इथे खालपर्यंत आणलेलं आहे। वरच्या बाजूने एक रेषा काढून ती इथे जोडूया। दोन्ही बाजूने जोडूया रेषा। काही रेषा इथून जोडूया। या ठिकाणी पुन्हा एकदा आपण नक्षी काम करत आहोत। आपल्या आजूबाजूला ज्या पद्धतीने
त्याच गोष्टींना तुम्हाला इथे आणायचं आहे जे आपल्या आजूबाजूला दिसतंय। इथे तिच्या हातात बांगड्या दाखवलेल्या आहेत मी, गळ्यात या पद्धतीने तिचा एक वेगळा भाग दाखवू शकतो आपण, याला नक्षी करू शकतो। या पद्धतीने काम करू शकतो। इथे आपलं आजचा जो भाग आहे की सोप्या पद्धतीने मानवाकृती कशा काढाव्यात, तर हा भाग इथे पूर्ण झालेला आहे। बालमित्रांनो, तुम्ही या पद्धतीने सराव करा, नक्कीच तुम्हाला मानवाकृती काढणं अतिशय सोपं जाईल। तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईकही करा